नमस्कार. नमस्कार. आपल्या वर्गातील एक ऑलराऊंडर विद्यार्थी म्हणजे अभ्यासात हुशार, कामात हुशार, खेळात हुशार असा आरुष सातापा देसाई आज आपली ओळख करून देण्यासाठी आलेला आहे. आरुष, आज छानशा गप्पा मारायच्या ना? ठीक आहे. तुला बघितलं की मला पहिला दिवस आठवतोय. तुला आठवतोय का? काय झालं होतं सांगू? शाळेच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशीच तू काय केली होतीस? भांडण केलं होतंस ना? कुणाला मारलं होतंस? श्लोकला. आणि मग तुला शिक्षा केली. आठवते तुला? आठवते काय? आणि तू पळून गेलास, घरी गेलास ना? इकडं बघ की, आठवते तुला? खूप दंगा करायचा शाळेत नाव घातल्यानंतर. 2 दिवस खूप दंगा केलास. मग तुला दुसऱ्याच दिवशी शिक्षा मिळाली आणि तू शाळा सोडून पळून गेलास. मम्मी तुला परत घेऊन आली. रडत होतास तू, आठवतंय? आणि त्या दिवसानंतर परत कधीच तू दंगा केला नाहीस. फक्त अभ्यासाने अभ्यास केलास का नाही? त्यानंतर तू शांत झालास, शहाणा झालास. कधीच अभ्यास केला नाहीस. तुला मराठी विषय आवडतोय का गणित विषय आवडतोय? गणित. खूप छान वाटते तुला गणित सोडवायला? होय. बघा, त्याला कुठलंही गणित पटकन सोडवता येते. त्याला खूप गणित आवडतंय. बरं, आता तुला माहिती आहे टी व्हीवर वगैरे बातम्या वाचतोस तू. तुकाराम मुंडे नावाचे साहेब आहेत. त्यांनी बरंच काय काय सांगितलंय टी व्हीवरनं की वडे खायचे नाहीत, तेलकट काय खायचं नाही, बाहेरचं काय खायचं नाही, सांगितलंय ना? मग आता तुला काय वाटतंय? आता एवढं सगळं टी व्हीवर सांगितलंय की चुकीचं काय खायचं नाही, शाळेजवळ सुद्धा विकायचं नाही, तरी पण तू तसंच खाणार काय? चॉकलेट, वडे वगैरे काय कमी करणार? कमी करणार ना? कमी करणार. जे आपल्याला वेगळ्या बातम्यातून वगैरे ऐकायला मिळतं की जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या खायच्या नाहीत. यापुढे तू पण कमी करायचं ठरवलंस. तुला पक्षी आवडतात? उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना खूप तहान लागते आणि पाणीच मिळत नाही. मग ते पाण्यासाठी भटकत असतात. तुला असं कधी वाटतंय का रे त्या पक्ष्यांना पाणी पाजावं? वाटतंय? कधी तू प्रयत्न केलास त्यांना मग पाणी पाजण्याचा? तुला माहिती आहे आपण कसं त्यांना पाणी पाजू शकतोय? तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण समजा नारळाचं हे असते माहिती आहे, कवटी. एखादी नारळाची कवटी असेल किंवा एखादं फुटकं भांडं असेल, ते नेऊन आपण वरती उंच ठिकाणी ठेवलं किंवा झाडाला जर ते बांधलं तर काय करू शकतात? पक्षी पाणी पिऊ शकतात. त्यामुळं असं आपण पक्ष्यांना काय दिलं पाहिजे? जीवदान दिलं पाहिजे. बागेत कधी फिरायला जातोस? गेलास काय बागेत वगैरे? फुलांची बाग बघितलीस? बरं, फुलांची झाडं वगैरे बघितलीस काय कधी? मग तुला काय वाटतंय? फुलांची झाडं, फुलं तोडावीत काय करावीत? वाटते असं तोडावं? पानं, फुलं तोडावीत नाही वाटत का? तोडाय पाहिजेत का नको पाहिजेत? नको तोडाय पाहिजेत. बरं, एखादं फुल पांखरू दिसलं तर त्याला पकडावं, दोरा बांधावं, उडवावं असं वाटतंय तुला? का वाटत नाही तुला? बांधाय नको त्याला? फुलपांखराला पकडून दोरा पायाला वगैरे गंमत येत नाही आपल्याला? मजा येणार नाही का? वाईट वाटते तुला मग? म्हणजे आपण कुठल्याही प्राण्याला त्रास द्यायचा नाही. किंवा तुम्ही बागेत जर गेलं तर फुलांचा आनंद घ्यायचा. ती सुंदर दिसणारी फुलं उगाच तोडून टाकायची नाहीत. पानंसुद्धा उगाच तोडून टाकायची नाही. एखादं फुलपाखरू दिसलं त्याच्यावर खेळा, त्याला बघा, त्याचं निरीक्षण करा. पण त्याला पकडणं, त्याच्या पायाला दोरा बांधणं असं कधीच करायचं नाही. बऱ्याच वेळेला आपण किल्ल्यावर पण जातो ना? मग किल्ल्यावर गेल्यावर काय केलं पाहिजे? आपण तिथं कचरा वगैरे केला पाहिजे, जेवण पार्टी केली पाहिजे ना? पार्टी करायला पाहिजे किल्ल्यावर जाऊन? घाण कचरा केला पाहिजे? नाही तर काहीच करायचं नाही. पार्टीसुद्धा करायची नाही आणि कचरासुद्धा करायचा नाही. आपल्या महाराजांचे ते किल्ले आहेत आणि ते किल्ले स्वच्छ ठेवायचे कुणी? आपण का दुसऱ्याने? आपण. मग असं पार्टी करून, प्लास्टिकच्या बाटल्या टाकून स्वच्छ राहणार आहेत का किल्ले? नाही. मग आपण काय केले पाहिजे? स्वच्छता राखली पाहिजे. नाही तर तू पण 31 डिसेंबरला, बड्डेला पार्टी करायला किल्ला निवडशील तर तसं काय करायचं नाही. बरं, तू रस्त्याने जाताना एखादा नळ चालू दिसला आणि पाणी चालूच आहे किंवा घरातला नळ सुद्धा चालू, काय करशील? गंमत करशील पाण्याशी का नळ बंद करशील? बंद करायला पाहिजे, कारण पाणी म्हणजे आपलं जीवन आहे, होय ना? त्यामुळे आपण नळ कधीही चालू असला तर त्याची तोटी बंद करायला पाहिजे. कचरा घरातला आहे किंवा वर्गातला आहे, काय करणार? कुठं नेऊन टाकणार? डस्टबिनमध्ये. नंतर कुठं टाकणार?
रस्त्यावर नेऊन टाकणार काय? आपला जे ओला कचरा, सुका कचरा, खड्डे आहे त्याच्यात नेऊन टाकणार? कुठे नेऊन टाकायला पाहिजे? नंतर गोळा केलेला कचरा रस्त्यावर नेऊन टाकायला पाहिजे काय? जिथं ओला सुका कचरा साठवलेला आहे तिथं टाकायला पाहिजे? कुठं टाकणार तू? रस्त्यावर टाकणार नाही. तर जिथं ओला कचरा, सुका कचरा किंवा ग्रामपंचायतीची सुद्धा गाडी येते त्यावेळी पण त्या गाडीत टाकला पाहिजे. बरं, तू सगळ्यांना आवडतोस? पण तू काय करतोस सगळ्यांना आवडायसाठी? म्हणजे सगळ्यांना वाटलं पाहिजे आरुष आमचा खूप चांगला मुलगा आहे, ह्याच्यासाठी तू कसा वागतोस? प्रामाणिक वागतोस काय प्रामाणिक? तुला माहिती आहे प्रामाणिक म्हणजे काय? आपण म्हणतो बघ, सगळ्यात प्रामाणिक कोण आहे प्राणी? कुत्रा आहे म्हणतो की नाही? प्रामाणिक म्हणजे खरं वागणारा, खरं बोलणारा, म्हणजे जो माणूस कधी खोटं बोलत नाही, चुकीची गोष्ट कधी करत नाही, त्या माणसाला प्रामाणिक म्हणतात की नाही? मग प्रामाणिक माणसाला जगात किंमत असते, तो सगळ्यांचा आवडता असतो. मग तुला जर आवडतं व्हायचं असेल तर कसं झालं पाहिजे? प्रामाणिक. तू जर सगळ्यांना फसवलंस, खोटं बोललंस तर आवडता होणार नाहीस. मग काय करणार? लबाड होणार की प्रामाणिक होणार? प्रामाणिक होणार ना? बर, ठीक आहे. तुझी आवडती भाजी ताटात दिसली नाही तर काय करतोस तू? चिडतोस का नवीन भाजी करायला सांगतोस? चिडतोस आणि काय करतोस? नवीन भाजी करायला सांगतोस, मग जेवतच नाहीस. असं करायचं नाही. प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला काहीतरी फायदा असतो. ह्या भाजीमध्ये वेगळे आपल्याला पोषक तत्त्वे मिळतात, दुसऱ्या भाजीत दुसरे असतात, प्रत्येकातील जीवनसत्व वेगवेगळे असतात. त्यामुळं प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला काही ना काही मिळतं. त्यामुळे आवडती पण भाजी खाली पाहिजे आणि आवडत नाही ती पण भाजी खाली पाहिजे. होय ना? हां, बरं. तू म्हणलास मी नियमित ऑफिसर व्हायचं आहे, होय ना? तुला फोटो काढून दिला आहे. का बरं वाटते तुला देशाची सेवा करावी असं? आवडते तुला देशाची सेवा करायला? आवडते? मग तू भरती होणार. भरती व्हायसाठी खूप प्रॅक्टिस करायला लागतंय, खूप व्यायाम करायला लागतंय. करणार काय मग? काय फक्त डायरेक्ट भरती होता येईल का? नाही, रोज कसरत करायला पाहिजे का नाही? हो. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो. समज एखादी वस्तू तुझी खराब केली, आवडणारी वस्तू तुझ्या मित्रानं वर्गात किंवा कुठं खराब केली, तर तू काय करशील? त्याला मारशील काय गप्प बसशील काय रडशील? काय करणार तू? तुझी आवडती वस्तू समजा खराब केली, काय करणार? त्याला मारणार काय घरी जाऊन सांगणार? काय करणार? काय करणार रे? ग बसणार. म्हणजे असं काय त्याला मारणार, शिवी देणार असं काहीच करणार नाहीस. हां, तसं कधीही करायचं नाही. म्हणजे आपली वस्तू जर चुकून एखाद्याकडून खराब झाली तर आपण लगेच मारामारी किंवा भांडण असं काय करायचं नाही. जे काय घडलं ते मला सांगायचं किंवा घरात सांगायचं. मग घरातले तुला सांगतील की आपण परत ती वस्तू घ्यायची काय नाही. ते समजलं? लगेच आपण भांडण करायचं नाही. ठीक आहे? खूप छान. आज आपल्याला आरुषनं आपली ओळख करून दिलेली आहे. त्याला काय आवडतंय काय आवडत नाही सांगितलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आरुषला शुभेच्छा द्या. ठीक आहे.